पिकलेल्या याच्यात असते, पण आंबट याच्यात, आणि हिरवी मिरची आंबट आहे, त्याच्यामुळे ती जास्त त्रास देते. दुसरी गोष्ट जी असते, चहा असेल किंवा वारंवार खाण्यात येणारे इतर बाहेरचे पदार्थ असतील, ते बाधतात. सगळ्यात महत्त्वाचं क्रॉन्स डिसीजमध्ये पहिल्यांदा 3 ते 6 महिन्यापर्यंत फक्त सिम्पटम्स कमी करण्यात आणि इन्फ्लामेशन कमी करण्यासाठी जातात. एकदा सूज उतरली, तुम्हाला हलकेपणा आपोआप जाणवतो. आतड्याच्या भोवताल, बेंबीच्या भोवताल हलकेपणा जाणवतो. आणि जसा हलकेपणा जाणवायला लागेल, त्याच्यानंतर मग आपण पुढची पोषण चिकित्सा करायची. पोषण चिकित्सा करून मग रसायन चिकित्सा करायची. रसायन करून मग पुढे पुन्हा हा डिसीज येऊ नये आणि ज्या ज्या पदार्थांनी त्रास होते ते सुद्धा पदार्थ पचले पाहिजेत. इथपर्यंत 99.5% पर्यंत आपण ओके करू शकतो, पण त्याला 90% बरं समजायचं, 10% तसेच ठेवायचे. कारण 90% जर आजार पूर्ण झाला, जो 10% राहतो किंवा जो 0.5 राहतो, तो एखाद्या पदार्थामुळे त्रास होणार राहतो. पण तो पदार्थ एक तर टाळावा लागतो, किंवा मग काही पदार्थ असतात की जे बाधणार राहतात. त्यातले आपण काय करू, की फक्त कोणते पदार्थ आपल्याला टॅकल करावे लागतील किंवा कोणते पदार्थ त्रासदायक, त्याच्यातली एक पहिली मिरची आहे. दुसरं असतं दही, ते खूप बेकार बाधतं. त्याच्यामध्ये दह्यामुळे इन्फ्लॅमेशन खूप वाढते आणि आपण दही चांगलं म्हणून खातो, पण ते जास्त बाधणार राहतं. तर असे छोटे छोटे काही पदार्थ असतात जे आपल्याला नॅचरली माहिती नसतात. जशी मोहरी, मोहरी जी आहे, ती मोहरी सुद्धा तसाच त्रास देणारा पदार्थ आहे आणि फोडणीला ते टाकतातच लेडीज, त्याच्यामुळे तो अजून वाढतो. म्हणून आयबीडीला साध्या सोप्या भाषेत IBS वेगळा, इरिटेबल बाउल सिंड्रोम वेगळा, आणि IBD म्हणजे इन्फ्लॅमेटरी बाउल डिसीज वेगळा, आणि दोन्ही आजार वेगवेगळे आहेत. पण दोघींचे दिसणारे थोडे बहुत लक्षणं सारखे वाटतात म्हणून माणसांना कन्फ्यूज होतं.